नमस्ते मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या होणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे शकुंतला डायरेक्टली रुक्मिणीकडे येते आणि म्हणते की एवढ्या खालच्या पातळीची बाई निघशील मला माहिती नव्हतं. आमच्या आयुष्यरावाला का किडनॅप केलं आहे? तुझ्या सुनाला सांगून किडनॅप केलंस ना तू? असं म्हणता क्षणी सिंधू तिथे येते आणि सिंधू म्हणते, हे बघितलं का चोराच्या उलट्या बॉम्बा? मी काहीही केलेलं नाही आणि मी अजिबात आयुषला किडनॅप केलेला नाही. त्याच वेळेस राघवसुद्धा तिथे येतो आणि म्हणतो की आयुषला किडनॅप कोणीही केलेलं नाही आणि खरा गुन्हेगार मी शोधून काढणारच. तर इकडे प्रमोदची सगळेजण वाट बघत असतात. लग्नासाठी सगळी तयारी झालेली असते. सिंधूसुद्धा छान नटून तयार झालेली असते. तिथेच रुक्मिणी त्याचबरोबर राणीसुद्धा तिथेच असते. त्यावेळेस औक्षण करण्यासाठी जे आरतीचं ताट तयार केलेलं असतं ते मुद्दामून आरतीचं दिवा लावलेलं ताट राणी मुद्दामून सिंधूच्या पदरापाशी ठेवते आणि सिंधूचा पदर आता त्या दिव्याला लागणार असतो. परंतु आता सिंधूचा पदर त्या दिव्याला लागण्याच्या आधी आता राघव सिंधूला वाचवेल का? आणि त्याचबरोबर सिंधूबरोबर जे काही घटना घडत असतात त्याच वेळेस नेमकी नवऱ्याची खदलाबदल होऊन आपल्याला अन्वीचं लग्न आता आयुषबरोबरच झालेलं पाहायला मिळणार. असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.